नमस्कार सर्वांना. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण माझ्या चॅनेलच्या माध्यमातून श्रीमद भगवत गीतेच्या अध्यायाचे श्लोक आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये पाहत आहात सिरीजमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 14, ज्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग आणि त्याचे एकूण श्लोक आहेत 27. तर अध्यायाला सुरुवात करूयात. श्री भगवान उवाच परमं गोय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनय सर्वे परां सिद्धिं लोकताः. अर्थ आहे, श्री भगवान म्हणाले की आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानाचे परम उत्तम ज्ञान सांगतो. मागच्या 13व्या अध्यायामध्ये क्षत्रज्ञ अध्यायामध्ये गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलेलेच आहे, परंतु भगवान या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुनाला म्हणतात की तुला मागच्या अध्यायापेक्षा किंवा माग जे गुह्य ज्ञान सांगितलं त्याच्यापेक्षा सुद्धा परमम गुह्यातलं गुह्य असं ज्ञान तुला मी या अध्यायामध्ये सांगतोय, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे. की जे ज्ञान जाणल्यानंतर ऋषी मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. श्लोक क्रमांक 2. इदम ज्ञानोपाश्रित्य मम साधर्म्य मागतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलय न व्यथन्ते च. अर्थ आहे की या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. श्लोक क्रमांक 3. मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. अर्थ आहे, हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्तोत्र आहे आणि ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. पुढचा श्लोक आहे, सर्व योनिषु कौन्तेय मूर्तय संभवन्ति या तासां ब्रह्म महदो निरहं बीज प्रस्थिता. हे कौन्तेया, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. पुढचा श्लोक आहे, सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबंधन्ति महाभाव देहे देहिनं वेयम्. अर्थ आहे, भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाव अर्जुना, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. पुढचा श्लोक आहे, तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं नामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन जानति. अर्थ आहे, हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरापेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. पुढचा श्लोक आहे, रजोरागात्मकं विद्धि कृष्णा संगम समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहेन. तर हे कौन्तेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव काम कर्माची बांधतात. 8वा श्लोक आहे, तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति. अर्थ आहे, हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवाचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरवतात. सत्वं सुखे संजयति रजकर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयति. अर्थ आहे की हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त घेऊन बांधतो. पुढचा श्लोक आहे, रजस समश्चार्हि भूय सत्वं भवति भारत रजः सत्वं समश्चैव तमसत्वं रजसः. हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजोगुण सत्व आणि तम याचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण
सत्व आणि रज यांचा पाडाव करतो, याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमेव. अर्थ आहे, जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव घेऊ शकतो. लोभ प्रकृतीरारंभ कर्मणामशम स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. अप्रकाश प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतात. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभूत तदोत्तम विदाम लोकानमलां प्रतिपद्यते. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. पुढचा श्लोक आहे, रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. पुढचा श्लोक आहे, कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम रजसस्तु फलम दुःखम ज्ञानम तमसः फलम. अर्थ आहे, पुण्यक्रमाचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. पुढचा श्लोक आहे, सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. अर्थ आहे, सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. पुढचा श्लोक आहे, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वता मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुण उत्कृष्टा अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात, रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. भगवान सांगतायत की जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. पुढचा श्लोक आहे, गुणाने तान तित्यत्रिंदेहि देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतमश्नुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. तर यानंतर अर्जुन विचारतायत की अर्जुन उवाच कैर्लिंगे स्त्री गुणाने तानतीतो भवती प्रभो किमाचार कथम चैतान स्त्री गुणानती वर्तते. अर्थ आहे की अर्जुन म्हणतायत, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. याला उत्तर म्हणून भगवान सांगतायत, श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कश्चित् उदासीन वदासीनो गुणैरो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येवं योग तिष्ठन्ति निंगते. सम दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदा संस्तुति मानापमानयो तुल्य तुल्यो मित्रारि पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. अर्थ आहे, श्री भगवान म्हणाले की हे पांडुपुत्रा, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही
किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, तो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रियच्या बद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावानं पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वागणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. मांस योग व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समती ते तान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवान सांगतायत की जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरात परत उन्नत होतो. पुढचा आणि शेवटचा श्लोक आहे, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं मृतस्या व्ययश्च शाश्वतस्य धर्मस्य सुखसेकांतिकश्च. आणि भगवान सांगतायत की आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. अशा प्रकारे या अध्याय क्रमांक 14 मध्ये भगवंतांनी गुणत्रय विभागामध्ये 3 गुण कोणकोणते आहेत, त्याचा प्रभाव कोणता आहे किंवा 3 गुणांच्या पलीकडे गेल्यानंतरची लक्षणं जो की प्रश्न अर्जुनाने विचारला होता, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या अध्यायामध्ये दिलेली आहेत. तर खूप सुंदर अध्याय आहे हा आणि या अध्यायाच्या पठनाने आपल्याला सुख शांती प्राप्त हो, भगवान श्रीकृष्णाची आपल्यावर कृपा राहावी अशी प्रार्थना भगवंताकडे करते आणि इथं हा अध्याय संपवते. तर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर या अध्यायाला लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब ही करा. भेटूयात अशाच आणखी एका भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, राधे राधे.